मुंबईच्या माझ्या काही फेऱ्या झालेल्या आहेत ट्रेनने, अकोल्याहून काही नांदेडून. त्याच्यामध्ये मला वाटते बळगाव एक्सप्रेसमधला हा प्रवास हा अत्यंत सुखद आहे. एकतर ह्या ज्या बोगीज आता नवीन गाड्याला लावलेल्या आहेत ते LBT बोगीज आहेत आणि यांची खिडक्याची व्यवस्था आणि आसन व्यवस्था ही अतिशय आरामदायक आहे. दिवसातून जेव्हा ट्रेन सुरू होईल, आता येताना बघितलं होतं की दिग्रसला स्लीपर्स टाकण्याचं काम त्या ठिकाणी जोरात चालू आहे. तर मला असं वाटते, माझा अंदाज की मुंबईला पुसदून जाण्याकरता जी ट्रेन राहील ती अनारक्षितसाठी फक्त 220 ते 240 रुपये त्याचं तिकीट आहे आणि रिझर्वेशनसाठी फार तर 400 किंवा 420 रुपये. तर आशा करूया लवकरात लवकर पुसदून आपल्याला ट्रेन मिळेल आणि वाशिम आपल्यासाठी फार जवळ आहे. वाशिम किंवा हिंगोली, वाशिम आणि माहूर जर यांना जोडता आलं पुढे मागे तर पुसद एक भविष्यात जंक्शनही होऊ शकते. त्याच्यासाठी मंगरुळपीर, मानोरा हा मार्ग जो आहे तो थोडासा लांबून जरी असला तरी तो दिग्रसला आणून तो जोडता येऊ शकतो. तर दिग्रस किंवा पुसद या ठिकाणी जर वाशिम या 2 तालुक्यामार्गे जर जोडल्या गेले तर अतिशय चांगला तो मार्ग राहू शकतो. त्याचप्रमाणे शकुंतला एक्सप्रेस जी आहे, जी मूर्तिजापूर यवतमाळ ती जर सुरू झाली, आहे तशी जरी सुरू केली तरी यवतमाळ जंक्शन होऊ शकते आणि ते यवतमाळकरांसाठी एकीकडे नागपूर, एकीकडे नांदेड, मुंबई आणि एकीकडे मूर्तिजापूर, अकोला असा थेट मार्ग होऊ शकतो. तर हा जो मूर्तिजापूर आहे तो यवतमाळहून दारवा, जिथं मोतीबाग रेल्वे स्टेशन होतं दारव्याला, आणि तिथून मग मूर्तिजापूरकडे ती ट्रेन होऊ शकते. म्हणजे हा जो अनुशेष विदर्भातला आपल्या भागाचा अनेक वर्षापासून होता, असं जर ट्रेनचं जर जाळं झालं तर आपल्या इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, शेतीमालाची ने-आण करता येईल आणि जे पुसदून मुंबई पुण्याला जाणारे जे विद्यार्थी आहेत, कलकत्त्याला जाणारे जे विद्यार्थी आहेत, दिल्लीकडे जाणारे जे विद्यार्थी आहेत, तर आपल्या इथले जे ग्रामीण मुलं आहेत, ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय स्वस्त असा पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतो. तुर्तास एवढेच, भेटूया.